नाशिक रोड पोलिसांची उत्तम कामगिरी. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातील सराई दुचाकी चोर जेरबंद. नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकलवरून फिरताना संशयित ताब्यात, चोरीची दुचाकी जप्त. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबवण्यात आलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला अटक करून चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली. या कारवाईमुळे नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली 18 जून 2026 रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. या मोहिमेत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी, टवाळखोरांवर कारवाई तसंच चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यात येत होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक घनदाट आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्यासोबत पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार सागर आडणे, पोलीस हवालदार महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, पोलीस शिपाई रोहित शिंदे आणि पोलीस शिपाई योगेश रानडे गुन्हे शोध पथकाला नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या हिरो पॅशन प्रो मोटारसायकलवर एक संशयित व्यक्ती फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून वाहनाची कागदपत्र व ओळख विचारली असता त्याचा थरकाप होऊ लागला आणि उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. संशयिताने आपलं नाव सचिन प्रकाश कदम, वय वर्ष 30, राहणार शुभम पार्क, बिल्डिंग नंबर 6, सिडको कॉलनी, नाशिक, सध्या चिंचोळे शिवार, कारगिल चौकाच्या पुढे पाण्याच्या टाकीच्या मागे, अंबड, नाशिक असं सांगितलं. मात्र वाहनाबाबत कोणतीही वैध कागदपत्र किंवा समाधानकारक माहिती तो देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी वाहनाच्या चॅसिस क्रमांकाच्या आधारे तपास केला असता सदर मोटारसायकलचा क्रमांक MH15 DP 0542 असल्याचं निष्पन्न झालं. पुढील चौकशीत ही दुचाकी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. नाशिक रोड पोलिसांच्या या उल्लेखनीय कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला असून आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचा अधिकारी करीत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.